श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JBR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल की मी 6 लाईन काढून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला नायलॉन थ्रेडने वर्क कसं करायचं ते दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की सिम्पल आपला जो सेविंग थ्रेड असतो त्याने वर्क कसं करतात. कारण बहुतेक नायलॉन थ्रेडही वापरतात आणि काय असतात ते आपले नॉर्मल सेविंग थ्रेडसुद्धा यूज करतात. सेविंग थ्रेडने कसं वर्क करायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी व्हाईट कलरचा सेविंग थ्रेड घेतलेला आहे आणि नायलॉन थ्रेडला मी जशी तुम्हाला नॉट मारायला सांगितली होती सेम ॲज इट इज आपल्याला इथे सेम तशीच नॉट मारायची आहे. तुम्ही जर गजरा विणत असाल तर गजऱ्याला आपण कशी जी विण घालतो सेम तशीच आपल्याला इथे नॉट मारून घ्यायची आहे. इथे हातावरती फिरवून झालं 4-5 वेळा फिरवून झाल्यानंतर 2 बोटांवरती 4 ते 5 वेळा फिरवून झाल्यानंतर आपल्याला त्याला 2 मध्ये गाठ मारून घ्यायची आहे मधोमध आणि त्याच्यानंतर अशी ही नॉट तयार होते. आता आपल्याला काय करायचं आहे, या मिडलचा जो बोट आहे आणि अंगठा त्याच्यामध्ये नॉट धरून आपला जो हा बोट आहे तिथून तो धागा फिरवून आपल्याला पुन्हा आपल्या मिडलचा जो फिंगर आहे आणि अंगठा आहे त्यात पकडून आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची आहे. इथे आधी मी तुम्हाला चेन स्टिच करून दाखवते आहे की नॉर्मल सेविंग थ्रेडने चेन स्टिच कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. नॉर्मल थ्रेडने सुद्धा खूप सुंदर असं आरी वर्क होतं आणि प्रत्येक बीड तुम्ही इझिली नॉर्मल सेविंग थ्रेडमधून सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. इथे चेन स्टिच झाल्यानंतर आता इथे मी तुम्हाला शुगर बीड घेतलेले आहेत. इथे मी व्हाईट कलरचे क्रिस्टल शुगर बीड घेतलेले आहेत. ते आता मी तुम्हाला इथे वर्क करून दाखवते. आपल्याला चेन स्टिच यासाठी आधी शिकायची आहे कारण जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपल्याला चेन स्टिचच करायची असते. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बीड लोड करून घ्यायचे असतात. इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीड एकदम 0 पॉईंटचे असतात, म्हणजे एकदम छोट्या पॉईंटचे असतात. त्यातून सुद्धा तुम्ही इझिली सेविंग थ्रेडने वर्क करू शकता. इथे शुगर बीडने मी आता तुम्हाला वर्क करून दाखवते आहे. शुगर बीडचं सुद्धा करून झालेलं आहे. नेक्स्ट इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि गोल्डन बीड मी सिंगल बीडमध्ये नॉट मारून घेते, म्हणजे सिंगल बीड लोड करून मी त्याला स्टिच करून घेते. इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. इथे 3 mm गोल्डन बीडसुद्धा वर्क करून झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत व्हाईट पर्ल बीड. व्हाईट पर्ल बीडमध्ये तुम्ही सिंगल बीडसुद्धा स्टिच करू शकता किंवा 2-2 बीड घेऊनसुद्धा तुम्ही स्टिच करू शकता. पण आपल्याला ते एकदम फिटिंग असे फिक्स असे कपड्यावरती बसवायचे असतात. त्याच्यामुळे करताना खूप केअरफुली करायचं आहे आणि इझिली एकदम असा तो धागा नॉर्मली आपल्याला खेचून घ्यायचा आहे. इथे पर्ल बीडचं सुद्धा वर्क करून झालेलं आहे आणि एंडला आपल्याला नॉट मारायची आहे. नॉट कशी मारायची ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तुम्हाला माहीत नसेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, ती तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर इथे आता मी राईस बीड घेतलेले आहेत. राईस बीड मी सिंगल बीड मी इथे स्टिच करते आहे. इथे राईस बीडसुद्धा सिंगल स्टिचमध्ये मी इथे स्टिच करून घेते आहे. त्याच्यानंतर आता इथे मी घेतलेली आहे चक्री. चक्री स्टिच करण्यासाठी सुद्धा खूप सिंपल आणि इझी आहे. आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी घेतलेली आहे चक्री. तर
तर चक्रीला कसं स्टिच करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला आता दिसलं असेल की मी आधी नॉट मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला चक्री घ्यायची आहे आणि चक्रीमधून 2 आपल्याला नॉट मारून घ्यायचे आहेत, वरच्या साईडला आणि मधल्या साईडला. म्हणजे मधोमध 2 आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपला जो एंड पॉईंट आहे तिथे सुद्धा एक स्टिच मारून घ्यायची आहे. सो सेम ॲज इट इज आपल्याला चक्रीमध्ये सेम करायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसतच असेल की मी कसं स्टिच करते आहे. सो इथे मी एक स्टिच मारली, पुन्हा मी एक चक्री घेतली. चक्रीमध्ये वरच्या आणि खालच्या साईडला मधोमध मी आधी स्टिच मारून घेतली आणि पुन्हा मी तिला एंडला जो आपला फिनिशिंग पॉईंट आहे तिथे अजून एक स्टिच मारून घ्यायची आहे आणि नेक्स्ट अगेन आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सो इथे आपली चक्रीसुद्धा स्टिच करून झालेली आहे. सो इथे मी आता याला एंड पॉईंटला नोट मारून घेते. सो इथे आपली चक्रीसुद्धा सुंदर अशी तयार झालेली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की नॉर्मल सेविंग थ्रेडने खूप सुंदर असं वर्क तयार करता येतं. नायलॉन थ्रेड किंवा सेविंग थ्रेड तुम्ही दोन्ही यूज केले तरी काहीच हरकत नाही, कारण वर्क सेमच होतं आणि खूप सुंदर होतं. सो इथे मी तुम्हाला चक्री दाखवलेली आहे. त्या चक्रीमध्ये तुम्ही स्टोन किंवा बीड किंवा आणखीन तुम्हाला जर काही सुंदर अशी डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फॅब्रिक ग्लूने ते चिटकवून घेऊ शकता. जर तुम्हालाही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओजसोबत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता, मी नक्की त्या क्लिअर करेन. सो भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्त छान व्हिडिओजसोबत. थँक्यू.